जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पिपरिया येथे महावितरणाचे काम करत असताना एका कंत्राटी कामगाराचा विद्युत पोलवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। कंत्राटी कामगाराच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। देवलापार परिसरातील वाघोली अर्थात पिपरिया येथे सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। डोंगरताल येथील रहिवासी सेवकराम कोटीराम मलघाम वय 32 वर्षे हे महावितरणाच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते। मिळालेल्या माहितीनुसार ते एबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या ठेकेदारामार्फत विद्युत दुरुस्तीचे काम करत सकाळी ते वाघोली येथे विद्युत पोलवरून चढून दुरुस्ती करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पोलवरून खाली कोसळले। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। घटनेनंतर सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले। या घटनेनंतर कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित कामगाराला काम करत असताना आवश्यक असलेली सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती। महावितरणाच्या नियमानुसार विद्युत खांबावर प्रशिक्षित लाईनचे काम करणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात कंत्राटी कामगार व मदतनीसांना खांबावर चढवून काम करून घेतले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। कामगारांना योग्य सुरक्षा साधने दिली जात नाही, त्यामुळे जीव धोक्यात घालून काम करावे लागते। या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कंत्राटी कामगारांच्या सुरक्षतेबाबत मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र 224 करता अजय मेहरकुडे, रामटेक।